नाम सप्ताह कीर्तन मध्ये जातोय. तेव्हा ती म्हातारी काय बोलली, म्हणे बेटा तू नाम सप्ताह कीर्तन मध्ये जातोय, मला पाणी कधी दिलं तर तुला मी पुण्यच करेल, तू पुण्याच्याच कामाला जातोय. त्या म्हातारीने जेव्हा त्या मुलाला सांगितलं, त्या माणसाला सांगितलं की बाबा तुम्हाला पाणी दिसत तरी पुण्याच्या कामी, त्याच्या डोक्यामध्ये एकदम विचार आला. या म्हातारीने मला एकदम खरं सांगितलं, नाम सप्ताह कीर्तनाला थोडा उशिरा येईल, पण पहिले या म्हातारीला मी पाणी देतो, तो इच्छे ताण पूर्ण होईल. त्याने पुढे आल्यानंतर पुढे उघडलं, घरात गेला, एक ग्लास घेतला आणि आपण काय म्हणतो लोटा तांब्या म्हणतो, एक लोटा घेतला आणि ग्लास, जसा ग्लास भरून आणला पाण्याच्या आणि एक लोटा पाण्याच्या भरून आणला, ग्लास त्या म्हातारी जवळ पाणी पिण्यासाठी त्या माणसाने दिला. त्या म्हातारी जवळ जसा ग्लास म्हातारीने हातात घेतला, ती म्हातारी जसं तो पाणी पिते, पाणी पिता पिता पूर्ण पाणी पिला गेलं, तो ग्लास सोन्याच्या मध्ये गेला. काय झाला, ग्लास मध्ये पाणी पिता पिता तो ग्लास सोन्याच्या होऊन गेला. त्याच्या विचारामध्ये एकदम बुद्धीमध्ये बदलला की बुवा या म्हातारीने ग्लास सोन्याच्या कडून दिला, त्याला लालच आली. त्याने परत सांगितलं की माताजी या लोट्यामध्ये मी पाणी पिऊन घे. आता त्या म्हातारीने तो लोटा मी घेतला आणि पाणी प्यायला लागली, तो लोटा बी सोन्याच्या मध्ये गेला, ग्लास बी सोन्याचा झाला, लोटा बी सोन्याचा झाला, त्याला परत अजून लालच आली. त्याने त्या म्हातारीला सांगितलं की म्हातारी तू सकाळपासून फिरत आहे, तुला भूक लागली असेल, तू जेवण करून घे. आता म्हातारी सांगितलं हो बेटा मला भूक लागलेली. त्याने म्हातारीला घरात घेऊन गेला. जसा म्हातारीला घरात घेऊन गेला तर घरामधून त्याने मोठा ताट काढला, ताटामध्ये प्रत्येक ताटामध्ये अशा वाट्या रचल्या. आता आपण नमक कुठं लावतो, आपण नमक कुठं लावतो, ताटाच्या साईडला लावतो. त्याने नमक सुद्धा वाटीमध्ये, सर्व वाटीमध्ये सर्व जे जे खाण्याच्या पक्वान होतं त्या ठिकाणी सर्व प्रकार लावले, सब्जी पोळी सर्व दिलं. ती म्हातारी जे जे खाते, जे पूर्ण संपते ती वाटी सोन्याची बनते, ताट सोन्याच्या बनला, सर्व वाट्या सोन्याच्या बनून गेला. तो एकदम खुश होऊन गेला. म्हातारी सांगितले आता मी आता जाते. तेव्हा तो काय सांगतो, म्हणे माताजी तू उद्या पण येशील का? म्हणे हो मी रोज येते. म्हणे काल मी त्या मागच्या घरीत आली होती, पण आज मी या तुमच्या घरीत आली. म्हणे मी रोज येईल, कोणाला सांगू नको, मी येईल, मला बोलव, मी जेवण करेल, मी पाणी पिणी मग हे सांगितलं. ती म्हातारी चालली. त्याने कॉटवर पलंगावर झोपला. नाम सप्ताह कीर्तन विसरला. तिकडे गावामध्ये नाम सप्ताह कीर्तन चालू आहे, तो विसरून गेला. आणि तो पलंगावर झोपून काय विचार करतोय, आता मी बंगला बांधेल, आता मी गाडी, मी आता शेती घेईन. म्हणजे अशा वस्तूंमध्ये तो रंगला. अशा वस्तूंमध्ये रंगता रंगता तेवढ्यात त्याची धर्मपत्नी नाम सप्ताह कीर्तन मधून आली. जशी बी अंगणामध्ये आली, अंगण मधून काय होते, तुम्ही नाम सप्ताह कीर्तन मध्ये का आलेले, घरात का झोपून राहिले तुम्ही ना. तेवढा तो बाहेर आला. अरे बोलू नको, तू जरा घरात तर ये, मी तुला सांगतो काय झालं. आता त्या म्हातारीने काय सांगितलं, कोणाला सांगायचं. आता ज्या पद्धतीने ती त्याची धर्मपत्नी घरात आली आणि त्याने सांगितलं की बघ उद्या ती म्हातारी येणार आहे, कोणाला सांगू नको. आपले बघ सर्व भांडे सोन्याचे झाले, आपण धर्मावून गेलो, आपल्याला पैसे भरपूर येऊन गेले, आता आपण बंगला घेऊ, आपण शेती घेऊ, आपण गाडी घेऊ. ती बी लालच मध्ये पडली. तर तिला काय सांगितलं होतं की तू कोणाला सांगायचे, आता मला सांगा. बाईची जात कशी असते, सांगितल्याशिवाय त्या बाईने काय केलं, शेजारीला सांगितलं. सर्व मैत्रिणींना, सर्व गावाला, सर्व बायांना त्या बाईने सकाळपर्यंत ती बातमी सांगितली. दुसऱ्या दिवशी नाम सप्ताह कीर्तन चालू झाला. त्या ठिकाणी फक्त महाराज आवाज करतोय की गावाचे लोक नाम सप्ताह कीर्तन चालू होते. सर्व माता पिता बंधू भगिनी लवकरात लवकर या. सप्ताहामध्ये एक पण भगिनी नाही आणि एक पण पुरुष नाही, एक पण महिला. सर्व बाया घरामध्ये स्वादिष्ट पकवान बनवत आहेत आणि पुरुष बाहेर उभा आहे आणि पाहतोय की म्हातारी आता म्हातारी
आता मला सांगा म्हातारी कस काय येईल? म्हातारीला जे करायचे होते ते आजची परिस्थिती तीच चालली. आज जगामध्ये सर्व लोक पैसा मागे फिरतात. बाबा जयगुरुजी महाराजांनी सांगितलं कि आज का मानव दुखी क्यों है, दूसरे का धन और दूसरे की स्त्री को देखकर आज आदमी दुखी है. याच्यावर बाबा जयगुरुजी महाराज संत महात्मा सांगतायत, सर्वांनी कान पूर्ण ऐका. बाबा जयगुरुजी महाराज सांगतायत आज का मानव दुखी छोड़कर पर नारी पर निगाह रखे, निस्दिन सोता विषयों में पढ़ना भजन पर जा न सके. संतों की बातों को कोई नहीं माने, सभी गुनगुनाते सदा फिल्मी गाने. घर घर में हो रही नटियों की पूजा, यही हो रहा है इसी का नतीजा. आज ही स्थिति है. तुम्ही सांगाल काय? घर घर में नटियों की पूजा हो रही है. आप कहोगे कि आमच्या मूर्ख है,